नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, साऊथ इंडियन बँक भरती निघाली 2025 साठी. साऊथ इंडियन बँकसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये जे पद जे असणार आहे मित्रांनो, तुमचं ज्युनियर ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे, बिझनेस प्रमोशन ऑफिसरसाठी. ओके. त्याला आपण इथं सध्या पद जे असणार आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणारी अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. आता ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. साऊथ इंडियन बँककडून इथं वॅकन्सी असणार आहे. एक्सपिरियन्स नेक्स्ट जनरेशन बँकिंग असणार आहे, जी की इथं साऊथ इंडियन बँक लिमिटेड याचं जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे मित्रांनो, केरलामध्ये आहे. ओके. रिक्वायरमेंट जे असणार आहे, ज्युनियर ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे, बिझनेस प्रमोशन ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे फॉर दिल्ली एनसीआर अँड स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टन्स नोटीस दिलेली आहे, जे की इथं बघू शकता तुम्ही जॉब अलर्टसाठी. अप्लाय फॉर द ओनली फॉर द ऑफिशियल ऑनलाईन पोर्टलवरून आपण अप्लाय करायचं आहे याच्यावाले. ओके. ॲप्लिकेशन जे असणार आहे अनदर मोड आपल्याला इथं नॉट ॲक्सेप्टेबल असणार आहे. फक्त यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यामध्ये दिलेलं आहे द साऊथ इंडियन बँक लिमिटेड कडून दिलेलं आहे शेड्युल्ड फॉर द कमर्शियल बँक इंडियन इन्व्हाइट फॉर द ॲप्लिकेशन्स फ्रॉम क्वालिफिकेशन कॅन्डिडेट्स फॉर द इंडियन नॅशनल्स अँड फिलिंग अप ऑफ वॅकन्सीज. ओके. जी असणार आहे वॅकन्सी ज्युनियर ऑफिसर अँड बिझनेस प्रमोशन ऑफिसरसाठी. म्हणजे याच्यामध्ये क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सनुसार आपल्याला पद असणार आहे, त्यानुसारच आपण इथं अप्लाय करू शकतो, जे की तुम्हाला मी खाली सांगणार आहे. आता त्यांनी इथं दिलेले पण आहे रीड अँड रीड दिस नोटिफिकेशन केअरफुली बिफोर अप्लाय. तर नोटिफिकेशन पहिले वाचून घ्या, मगच अप्लाय करायला सांगण्यात आलेलं आहे, जे की आपण जाणून घेऊ. तर वाचून घेऊ. इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेबल रिक्वेस्टेड फॉर अप्लाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन वेबसाईट लिंक दिलेली आहे southindianbank.com या वेबसाईटवरून आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ओके. इन्शुअर आपल्याला याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर कंपल्सरी टाकायचा आहे, ज्याच्यावर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपला जनरेट होऊन जातो. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला मिळून जातो. ओके. SMS-च्या माध्यमातून. याच्यानंतर तर ऑल फ्युचर्सचे कम्युनिकेशन दिलेलं आहे, जे की रिगार्ड असणार आहे नोटिफिकेशन ऑर वेबसाईट अँड ऑफिशियल चॅनल्सवर दिलेले आहे. इम्पॉर्टंट डेट दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग डेट झालेली आहे फॉर्म 8/10/2025 पासून फॉर्म चालू झालेला आहे. तर आपल्याला 15/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ओके. जे की याच्यामध्ये दिलेलं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे 30/9/2025 पर्यंत आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. याच्यामध्ये एज लिमिट असो, क्वालिफिकेशन असो. ओके. आता याच्यामध्ये एज लिमिट दिलं 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC/ST कॅन्डिडेट 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे ग्रॅज्युएशन एनी स्ट्रीममध्ये झालेलं पाहिजे. मिनिमम आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. बँकिंग आणि NBFC फायनान्शियल इंडस्ट्री मॅन्डेटरी असणार आहे. NBFCमध्ये तुम्हाला बँकिंग आणि NBFCमध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. याच्यामध्ये दिलेला प्रेफरन्स दिलेला आहे जे कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे लोकल लँग्वेज. ओके. लोकल लँग्वेजवाल्याने तर सगळ्यात आधी प्रेफरन्स भेटणार आहे, जी की असणारी वॅकन्सी दिल्लीसाठी असणार, दिल्ली NCRला. आणि त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटला हिंदी आली पाहिजे परफेक्ट. ओके. त्यानंतर असणार स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी वॅकन्सी असणार आहे, त्यांना इथं मराठी आलेली पाहिजे, त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. आता टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये डेस्टिनेशन दिलेलं आहे आपल्याला ज्युनियर ऑफिसरसाठी असणार आहे, बिझनेस प्रमोशन ऑफिसरसाठी टार्गेट बेस्ड सेल्स रोल असणार आहे, टार्गेट बेस्ड जॉब असणार आहे. याच्यामध्ये टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे तुमचा पिरियड ऑफ 3 वर्षासाठी. ओके. 3 वर्षा बेस तुम्हाला इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेण्यात येणार आहे. जर तुमचा इथं परफॉर्मन्स चांगला असला तर तुम्हाला करिअर प्रोग्रेसमध्ये इथं घेण्यात येईल. त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पिरियड आपला संपून जातो मग 3 वर्षामध्ये. नंतरून तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला विदाऊट आपल्याला एनी ऑर्गनायझेशन विथ आपल्याला दिली जाते सोल इथून रेग्युलर बेसिस एम्प्लॉय म्हणून आपल्याला सिस्टम मॅनेजर स्केल 1 मध्ये इथं वॅकन्सी दिली जाते. ओके. सर्व्हिस एग्रीमेंट दिलेला आहे, जो की आपल्या 3 वर्षासाठी बॉन्ड लिहून द्यावा लागतो. 3 वर्षाचं चांगले आपण काम केलं तर आपण परमनंट होऊ शकतो. पोस्टिंग लोकेशन दिलेलं आहे दिल्ली NCR महाराष्ट्र. बेस आपल्याला प्रेफरन्स दिलेला आहे ॲप्लिकेबलसाठी. ओके. फ्युचर फॉर कॅन्डिडेट्स फॉर द इलेबल दिलेलं आहे, ट्रान्सपोर्टेशन दिलेलं आहे, जे की इंडियन वाईज इथं असणार आहे. तर सॅलरी दिलेली आहे, याच्यामध्ये सॅलरीबद्दल जर बोलायला गेले तर टोटल आपल्याला CTC दिलेलं आहे, याच्यामध्ये 7,44,000 आपल्याला सॅलरी तर बघायला मिळते जर तुम्ही परमनंट झालीत तर. ओके. तत्पूर्वी तुम्हाला 4-4.5 लाखाचा पॅकेज भेटू शकतो. ओके. याच्यामध्ये परमनंट झाला ग्रेड 1 वर आल्यानंतर तुम्हाला 7,44,000चा पॅकेज भेटू शकतो, नाहीतर आता पण भेटू शकतो, सांगता येत नाही. ओके. परफॉर्मन्स बेसवर आहे, त्या इन्सेंटिव्ह पण भेटू शकतो. जनरल टर्म अँड एम्प्लॉयमेंट दिलेला आहे,
ऑफिशियल ड्युटी दिलेली आहे आपल्याला, अलाउन्स भेटणार आहे, ऑफिशियल ट्रॅव्हल्स अलाउन्स भेटणार आहे. त्यानंतर लँडिंग अलाउन्स भेटणार आहे, हँडलिंग अलाउन्स भेटणार आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस भेटणार आहे. ओके. इन्शुरन्स कव्हरेज असणार आहे तुम्हाला, ग्रुप इन्शुरन्स असणार आहे, पर्सनल इन्शुरन्स असणार आहे, ॲक्सिडेंट इन्शुरन्स असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला ग्रुप लाईफ इन्शुरन्स असणार आहे. संपूर्ण फॅसिलिटी आपल्याला एम्प्लॉयला भेटणार आहे. अदर अलाउन्स भेटणार आहे, स्टाफ लोन भेटणार आहे, स्टाफ बेनिफिट्स असणार आहे. लोन्समध्ये तुम्हाला कार लोन, होम लोन, जे पर्सनल लोन सगळी आपल्याला स्टाफसाठी भेटणार आहे. त्यानंतर इथं ॲन्युअली आपल्याला याच्यामध्ये ड्युरिंग फॉर कॉन्ट्रॅक्ट पिरियड व परफॉर्मन्स बेस आपल्याला याच्यामध्ये पॅरामीटर्स असणार आहे, जे की क्वार्टरली आपल्याला इथं इन्सेंटिव्ह पण भेटणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फॅजोमॅट्रिक्स आपल्याला असेसमेंट असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. म्हणजे ग्रुप डिस्कशन, असेसमेंट आणि पर्सनल इंटरव्ह्यू आपले तीन कंडिशन असणार आहे याच्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी. इलेव्हिजल कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे, रिक्वायरमेंट प्रोसेस दिलेली आहे, जी की मेक रिक्वायरमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये प्रोसेसबद्दल माहिती दिलेली आहे. नंबर ऑफ ॲप्लिकेशन ऑल्सो डेडिकेट फॉर द नंबर ॲप्लिकेंट्स कॉल फॉर द फायनल रिक्वायर्ड प्रोसेस. ओके. ज्यांचे जे सिलेक्शन होणार आहे त्यांना इथं फायनल डायरेक्ट इथं कॉल त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे इन आपल्याला मॅटर्स वगैरे जे दिले, एबिलिटी क्रायटेरिया, सिलेक्शन्स, बँक डिसिजन्स वगैरे हे फायनल असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं ॲप्लिकेशन फीज जी असणार आहे, कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे कोणालाच. ओके. 0 फी असणार आहे. 0% डायरेक्ट नील. ओके. फक्त जीएसटी वगैरे चार्जेबल असेल ते लागू शकतात. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेट्स फॉर द अप्लाय फॉर ऑनलाईन बँक वेबसाईट southindianbank.com ओनली फॉर द 8/10/2025 पासून तर 15/10/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेबलला अप्लाय करण्यासाठी दिल्ली एनसीआर आणि स्टेट महाराष्ट्रवाले अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेंट फॉर मेकिंग फॉर मल्टिपल रजिस्ट्रेशन फॉर द डिस्क्वालिफाईड. जर तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर्म भरले तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाणार आहे. ओके. एकच फॉर्म भरा, पण चांगल्या पद्धतीने आपल्याला नीट फुल्ली आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायर्ड करून भरायचं आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेबल रिक्वायर्ड फॉर द फॉर द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन करेक्ट फॉर द सबमिटिंग फॉर ॲप्लिकेशन फॉर्म. ओके. तर सगळ्यात पहिले फॉर्म चेक करा. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर चेकिंग करा, चांगला वाचून घ्या, तरच आपल्याला सबमिट करायचं आहे करेक्ट असल्यानंतर. ओके. म्हणजे सही फॉर्म बरोबर असला तरच इथं सेंड करा, म्हणजे सबमिट करा. प्लीज फॉर इन्शुअर फॉर द असेस. ओके. द रजिस्ट्रेशन ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला चेक करायचा आहे. जे रेग्युलर बेसिसला आपण ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपण चेक करत असतो. त्यांच्याकडून जर काही नोटिफिकेशन तुम्हाला आली तर मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवर भेटणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी इथं मॉडिफिकेशनसाठी कोणतीही आपल्याला इथं भेटणार आहे, नॉट मॉडिफिकेशन. ओके. तर मॉडिफिकेशन तुम्हाला करायला भेटणार नाही. एकचदा फॉर्म भरायचा आहे. जास्त फॉर्म असेल तुम्ही एकदम डिस्क्वालिफाय होसान. त्यानंतर इथं ॲप्लिकेबल बेसिस डिटेल दिलेले आहे. अपलोड फॉर द फोटोग्राफ, सिग्नेचर, जे पण लेफ्ट थंब असेल ते आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. गाईडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये फॉर अपलोडिंग फोटोग्राफ जे अपलोड करायचं आहे. ओके. त्यानंतर इथं मेक शुअर फॉर द पिक्चर फॉर द टेकन फॉर द विथ बॅकग्राऊंड. ओके. चांगला बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. कॅज्युअल्स आपल्याला दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेप्टेबल. त्यानंतर 378 पिक्सेलमध्ये आपल्याला वेंथ असलं पाहिजे आणि 467 पिक्सेलमध्ये हाईट असली पाहिजे. ओके. 50 KB पर्यंत याची असणार आहे. गाईडलाईन दिलेली आहे सिग्नेचर ते आपल्याला 50 KB पर्यंत पाहिजे आहे. त्यानंतर गाईडलाईन दिलेली अपलोडिंग रिझ्यूम आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये लागणार आहे 1 MB पर्यंत. त्यानंतर आपल्याला प्लीज नोट दॅट्स फॉर द ते सिस्टम फॉर जनरेट फॉर युजर आयडी ॲप्लिकेशन रेफरन्स आयडी. ओके. इन फ्युचर आपल्याला ईमेल ॲड्रेसवर आपल्याला इथं सगळं माहिती भेटून जाते. ओके. जे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर वगैरे जे असं रजिस्ट्रेशन नंबर. ओके. ऑन सक्सेसफुल सबमिशन ॲप्लिकेबल फॉर द ईमेल ॲप्लिकेबल PDF लॉंग फॉर कॅन्डिडेट्स फॉर मेल आयडी. ओके. त्या मेल ॲड्रेस मार्फत आपल्याला संपूर्ण माहिती इथं भेटणार आहे. सक्सेसफुली ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला चेकिंग करायचे, लॉग इन वगैरे प्रोफाईल करून बघून घ्यायचं एकदा. ओके. हे southindianbank.com ही फ्युचर आपल्याला वेबसाईट वगैरे चेक करत राहायची आहे. जनरली कंडक्शन्स वगैरे दिलेलं आहे, जे की आपण इथं वाचू शकतो. आपल्याला बिफोर अप्लाइंग करण्याच्या पहिले आपण सगळी माहिती वाचून घ्या. इन्फॉर्मेशन्स वगैरे, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब. त्यानंतर इथं ॲप्लिकेशनसाठी प्रोसेस वगैरे, कॉस्ट वगैरे काही नाही. ओके. हे संपूर्ण बॅकग्राऊंड वगैरे आपल्याला व्हेरिफिकेशनला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. मेडिकल फिटनेस चेक होणार आहे, सांगण्यात आलेलं आहे. ओके. नोट दिलेलं आहे ॲप्लिकेबल्स फॉर द ॲडव्हर्टाइज फॉर द अवॉइड फॉर लास्ट मिनिट फॉर द रश मेक यूज फॉर द टाईम स्पॅन अवेलेबल फॉर सबमिटिंग द ॲप्लिकेशन्स ऑनलाईन द बँक डूज फॉर द नॉट फॉर assume any responsibility for the applicable for the not bearing for the submit is the applications not eligibility for internet for the any reasons for the frontal for the banks. ओके. आता त्यांनी तर सांगितलेलं आहे
जी की तुम्हाला आता फॉर्म भरताना काही आता इंटरनेट वगैरे इश्यू आले, तर बँकची त्याच्यामध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. तुम्हाला आता स्वतः हा फॉर्म सेंड आपला सबमिट झाला आहे की नाही स्वतः चेक करायचे आणि स्वतः आपल्याला माहिती वगैरे घेत राहायची वेबसाईटवरून वगैरे. बँकची कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये नाहीये. आणि जर तुम्हाला काही क्युरी वगैरे असेल, कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हा टोल फ्री नंबर दिलेला आहे, कस्टमर केअर नंबर. यांना तुम्ही कॉल करू शकता. ओके. आणि मेल पण करू शकता. मेल ॲड्रेस पण दिलेला आहे career@sib.co.in या वेबसाईटवर मेलवर तुम्ही मेल पण करू शकता. ओके. तर याची तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पीडीएफ आहे डाउनलोड करायचं असेल, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचा. तिथे मी सेंड करून देईन. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.